heating station has a maximum demand of 30 megawatt. Maximum demand 30 megawatt. Maximum demand 30 megawatt म्हणजेच 30 into 10 raised to 3 kilowatt. ओके. लोड फॅक्टर इज 0.6. आता 6% दिलेलं नाहीये, डायरेक्ट काय दिलंय 0.6 दिलंय. लोड फॅक्टर इज 0.6. प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर त्यानंतर पुढं कॅपॅसिटी फॅक्टर 0.48. कॅपॅसिटी फॅक्टर 0.48. ओके. नेक्स्ट, आता कॅपॅसिटी फॅक्टर वरून आपण काय काढणार आहे? ठीक आहे, तर आपल्याला पहिले जसं जसं कॅल्क्युलेट करायचं त्या पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करत जाऊ. फर्स्ट काय विचारलंय आपल्याला? डेली एनर्जी प्रोड्युस्ड, म्हणजे एनर्जी प्रोड्युस्ड इन 24 आवर्स. म्हणजेच काय, तर एनर्जी किंवा युनिट प्रोड्यूस इन 24 आवर्स आपल्याला कुठल्या फॉर्म्युल्यामध्ये मिळतात? या फॉर्म्युल्यामध्ये मिळतात, ॲव्हरेज लोडच्या फॉर्म्युल्यामध्ये. ॲव्हरेज लोड इक्वल टू एनर्जी कंझ्युम इन 24 आवर्स किंवा एनर्जी प्रोड्यूस इन 24 आवर्स अपॉन 24. ओके. सो आपल्याला ॲव्हरेज लोड जर माहिती असेल तर आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो? एनर्जी कंझ्युम इन 24 आवर्स. आणि ॲव्हरेज लोड कसा काढणार आहे? तर या फॉर्म्युल्याने लोड फॅक्टर इक्वल टू ॲव्हरेज लोड अपॉन मॅक्सिमम डिमांड. ओके. याने आपण पहिले काय करू? ॲव्हरेज लोड काढून घेऊ. सो ॲव्हरेज लोड, आता काय येईल? लोड फॅक्टर इक्वल टू ॲव्हरेज लोड अपॉन मॅक्सिमम डिमांड. लोड फॅक्टर 0.6, ॲव्हरेज लोड कॅल्क्युलेट करायचा आहे आणि मॅक्सिमम डिमांड आहे 30 into 10 raised to 3. So average load is equal to 18 into 10 raised to 3 kilowatt. Okay, this is average load. आता ॲव्हरेज लोड मिळाला, मग ॲव्हरेज लोड मिळाल्यानंतर पुढचं काय? एक मिनिट फक्त. ॲव्हरेज लोड मिळाल्यानंतर ॲव्हरेज लोड इक्वल टू एनर्जी प्रोड्यूस इन 24 आवर्स अपॉन 24 आवर्स. आपल्याला काय विचारलंय? पहिलं फर्स्ट काय विचारलंय? डेली एनर्जी प्रोड्यूस. डेली एनर्जी प्रोड्यूस म्हणजे काय? एनर्जी प्रोड्यूस विदिन 24 आवर्स. सो नेक्स्ट फॉर्म्युला इज ॲव्हरेज लोड इज इक्वल टू एनर्जी प्रोड्यूस in 24 hours upon 24 number of hours. बरोबर. ॲव्हरेज लोड किती आहे? 18 into 10 raised to 3 एनर्जी प्रोड्यूस्ड अपॉन 24. 24 आणि हे काय होईल? मल्टिप्लाइड होईल. सो एनर्जी प्रोड्यूस इन 24 आवर्स किंवा डेली एनर्जी प्रोड्यूस्ड इज इक्वल टू किती येते? 432 into 10 raised to 3 किलोवॅट आवर. मल्टिप्लाय किलोवॅटला आवरनी मल्टिप्लाय झालं तर काय होतं? किलोवॅट आवर होतं. दिस इज अवर फर्स्ट आन्सर. ओके. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे रिझर्व कॅपॅसिटी ऑफ प्लांट काढण्यासाठी. काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे? हे बघा, इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी मायनस मॅक्सिमम डिमांड. आता आपल्याला इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी प्लांटची माहिती नाहीये किंवा प्लांट कॅपॅसिटी आपल्याला माहिती नाहीये. तर प्लांट कॅपॅसिटी काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची. तर आपल्याला काय करावं लागेल? हे बघा, इथून मिळतंय प्लांट कॅपॅसिटी. कुठल्या फॉर्म्युल्यातून मिळते आपल्याला? या फॉर्म्युल्यातून. काय फॉर्म्युला आहे तो? प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर इज इक्वल टू
ॲव्हरेज लोड इंटू 24 अपॉन प्लांट कॅपॅसिटी. 24 का बरं? कारण डेलीची आहे म्हणून. ओके ओके. तर आता आपल्याला काय करावं लागेल? प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर माहिती आहे, ॲव्हरेज लोड माहिती आहे, सो वी कॅन कॅल्क्युलेट प्लांट कॅपॅसिटी. So by using formula, plant capacity is equal to average load into 24 upon plant capacity. So plant capacity factor is equal to असं आहे. आता प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर आपल्याला दिलेला आहे, किती आहे? 0.48. So we can write 0.48 is equal to average load आपण कॅल्क्युलेट केला, किती आला तो? 18 into 10 raised to 3. 18 into 10 raised to 3 into 24 upon plant capacity. पुढचं मॅथमॅटिकल सिम्प्लिफिकेशन फक्त. सो प्लांट कॅपॅसिटी इज इक्वल टू 18 into 10 raised to 3 into 24 upon 0.48. So plant capacity equal to ही किलोवॅट आवर मध्ये आली. ओके. डिमांड, if maximum demand is in kilowatt, so plant capacity must be in kilowatt. आता किलोवॅटला आवरनी डिवाइड मल्टिप्लाइड केलंय, तर आपल्याला आवरनीच काय करावं लागणार आहे? डिवाइड करावं लागणार आहे. म्हणजे 900 इंटू 10 रेज टू 3 अपॉन 24 हे जर केलं तर आपल्याला किलोवॅट मध्ये मिळतं. किलोवॅट आवर अपॉन आवर, आवर आवर कॅन्सल आणि किलोवॅट मध्ये मिळेल. बघा किती येते. So kilowatt capacity is 37.5 into 10 raised to 3. Okay. So now reserve capacity is equal to reserve capacity is equal to plant capacity minus maximum demand. किती कॅपॅसिटी आहे प्लांटची आणि मॅक्सिमम डिमांड किती आहे त्याच्यावरून आपल्याला शिल्लक राहिलेली कॅपॅसिटी मिळते. तर 37.5 इंटू 10 रेज टू 3 ही आहे प्लांट कॅपॅसिटी आणि मॅक्सिमम डिमांड आहे 30 इंटू 10 रेज टू 3. 30 इंटू 10 रेज टू 3. सो 10 रेज टू 3 कॉमन निघाला. रिझर्व कॅपॅसिटी इज 7.5 into 10 raised to 3 kilowatt. Next one is maximum energy that could be produced daily if plant runs all time. आता डेली एनर्जी मॅक्सिमम प्रोड्यूस केली तर फुल टाइम चालला तर डेलीला फुल टाइम किती असतो? किती असतो? 24 आवर्स. आणि आपण ऑलरेडी 24 आवर्सला की प्रोड्यूस केली जाणारी एनर्जी काढलेली. सो आपल्याला फक्त काय करायचंय? ही व्हॅल्यू फक्त तिथं टाकायची. सो थर्ड, मॅक्सिमम एनर्जी that can be produced daily if plant run for 24 hours. फुल आवर्स म्हणजे किती होतात? फुल आवर्स म्हणजे 24 आवर्स. अँड दॅट इज इक्वल टू किती आहे? सेम आपण ऑलरेडी काढलेली 432 इंटू 10 रेज टू 3 किलोवॅट आवर. ओके.
ही झाली मॅक्सिमम एनर्जी दॅट कॅन बी प्रोड्यूस डेली इफ प्लांट रन फॉर ऑल द टाइम. आणि लास्ट वन काय कॅल्क्युलेट करायचं आहे, प्लांट यूज फॅक्टर. नेक्स्ट इज प्लांट यूज फॅक्टर. प्लांट यूज फॅक्टर. प्लांट यूज फॅक्टरचा फॉर्म्युला काय आहे का आपल्याकडं? हे बघा, हा फॉर्म्युला आहे प्लांट यूज फॅक्टरचा. ऍक्च्युअल एनर्जी प्रोड्युस्ड अपॉन प्लांट कॅपॅसिटी इंटू नंबर ऑफ आवर्स ऑपरेटेड इन इयर. आता इथं इयर म्हणलेलं आहे, पण आपल्याला ऍक्च्युअल एनर्जी प्रोड्यूस किती आहे आपली, इयरची काढली का आपण? इयरची काढलेली का? नाही, आपण काय काढली आहे, डेलीची काढलेली. त्याच्यामुळे टोटल नंबर ऑफ आवर्स प्लांट ऑपरेटेड इन डे असं येईल. ओके, प्लांट यूज फॅक्टर इज इक्वल टू डेली एनर्जी प्रोड्युस्ड. ऍक्च्युअल एनर्जी प्रोड्यूस म्हणजेच काय, डेली एनर्जी प्रोड्यूस अपॉन प्लांट कॅपॅसिटी into total number of hours plant operate in a day. Right? So daily energy produced किती होती, ही इथं वरती काढली डेली एनर्जी प्रोड्यूस आपण 432 into 10 raised to 3. ओके, प्लांट कॅपॅसिटी किती आहे, 37.5 into 10 raised to 3. 37.5 into 10 raised to 3. आणि टोटल नंबर ऑफ आवर्स प्लांट ऑपरेट इन ए डे किती होतात, 24. सो प्लांट यूज फॅक्टर इज इक्वल टू plant use factor is 0.48.